Good morning students. Today we are going to start with a graphical presentation for first order reaction. म्हणजे आपण इक्वेशन डिराइव केली होती फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी इंटिग्रेटेड रेट लॉ, जो लास्ट लेक्चर मध्ये आपण डिराइव केला आणि तो इम्पॉर्टंट आहे. तो जर पार्ट असेल तर आपल्याला इथं त्याला यूज करायचा आहे. सेकंड आपण डिराइव केलं होतं इक्वेशन फॉर हाफ लाईफ ऑफ द रिॲक्शन. म्हणजे फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफचं इक्वेशन टी हाफचं इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं. आज आपण काय बघणार आहे, ग्राफिकल प्रेझेंटेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. काय टाईपचे ग्राफ येऊ शकतात जर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी आपण त्यांना प्लॉट केलं तर, वेगळ्या वेगळ्या इक्वेशनना प्लॉट केलं तर. ठीक आहे, लेट अस स्टार्ट विथ फर्स्ट वन. फर्स्ट इक्वेशन आपण डिराइव्ह केलं होतं हाफ लाईफसाठी. ते फ्रेश आहे, लास्ट लेक्चरमध्ये झालं आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात असणार आहे. टी हाफ इज इक्वल टू 0.693/k. हे इक्वेशन होतं हाफ लाईफसाठी. या इक्वेशनवरून आपल्या लक्षात एक गोष्ट येते बघा, की हा जो आहे 0.693 हा एक कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. अँड के सुद्धा कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ हे दोन्ही कॉन्स्टंट आहेत आणि कधीही मॅथ्समध्ये दोन कॉन्स्टंटची डिव्हिजन कॉन्स्टंटच येते. दोन कॉन्स्टंटची डिव्हिजन कॉन्स्टंट येते. याचा अर्थ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी टी हाफ जो आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. टी हाफ जो असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी. म्हणजे रिॲक्शनच्या सुरुवातीपासून रिॲक्शनच्या शेवटापर्यंत फर्स्ट ऑर्डरसाठी हाफ लाईफ कॉन्स्टंट असणार आहे. आता हाफ लाईफ कॉन्स्टंट असणार आहे म्हणजे काय, सपोज मी 8 मोलार कॉन्सन्ट्रेशन घेतलंय रिॲक्टंटचं. रिॲक्शनच्या सुरुवातीला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियली किती घेतलंय, 8 मोलार. तर त्यात ते कॉन्सन्ट्रेशन हाफ व्हायला, म्हणजे हाफ व्हायला 8चा हाफ होणार म्हणजे किती होणार, 4 मोलार. तर 4 मोलार व्हायला समजा 10 मिनिटं लागली. किती मिनिटं लागली, 10 मिनिटं. पहिल्या 10 मिनिटामध्ये ते हाफ झालं. आता कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 4. 4चं परत हाफ होणार म्हणजे 4चं किती होणार, 2. तर ते परत हाफ होण्यासाठी काय झालं, परत 10 मिनिटं लागणार. आणि आता कॉन्सन्ट्रेशन किती होतं, 2. परत त्याचा हाफ होण्यासाठी म्हणजे 2चा हाफ होणार म्हणजे किती होणार, 1. ते होण्यासाठी परत 10 मिनिटं लागणार. आता 1चं परत हाफ होण्यासाठी 10 मिनिटं लागणार. याचा अर्थ रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटीपर्यंत कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार रिॲक्टंटचं. आणि ते होत असताना त्या स्पॅनमध्ये, म्हणजे तो जो हाफ लाईफचा पिरियड आहे तो कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आहे ते कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी पहिली 10 मिनिटं लागली असतील तर दुसरी 10 मिनिटात परत आहे त्याचं हाफ होईल. पुढच्या 10 मिनिटात परत आहे त्याचं हाफ होईल. आता ग्राफ बघितल्यावर लक्षात येईल. हा ग्राफ आहे बघा. ओके, इथं कॉन्सन्ट्रेशन प्लॉट केलंय, कॉन्सन्ट्रेशन अगेन्स्ट टाइम. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन इज 8 मोलार. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते 8 मोलार आहे. तर रिॲक्शन स्टार्ट झाली. रिॲक्शन स्टार्ट झाल्यावर तुम्हाला आयडिया आहे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज व्हायला लागलंय, बिकॉज रिॲक्टंट इज कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट. त्यामुळे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. डिक्रीज झाल्यानंतर इथं ते हाफ झालंय. इथं हाफ झालंय म्हणजे या रिॲक्शनसाठी हा पहिला टी हाफ आहे, पहिला हाफ लाईफ आहे. पहिला हाफ लाईफ का आहे, त्या कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध कॉन्सन्ट्रेशन आता झालंय. याचा अर्थ हाफ लाईफ झाला पहिला. आणि पहिला हाफ लाईफ हा जर 10 मिनिटं आहे, कन्सिडर करू, इथं 0 आहे, इथं 10 आहे, तर हा 10 मिनिटांना पहिला हाफ लाईफ आलाय. ओके, आता इथं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 4 मोलार. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 2 मोलार झालं. इथं किती झालं, 2 मोलार. म्हणजे 4चं 2 झालं म्हणजे परत हाफ झालंय. म्हणजे हा झाला सेकंड हाफ लाईफ. आणि सेकंड हाफ लाईफ सुद्धा किती आहे, 10 मिनिट्सचाच असणार आहे. आता इथं कॉन्सन्ट्रेशन आहे 2 मोलार, सो इट इज रिड्यूस टू 1 मोलार. म्हणजे परत 2चं हाफ झालं 1. पण त्यासाठी परत लागलेला टाइम किती आहे, 10 मिनिट आहे. आणि इथून परत समजा इथंपर्यंत आलं, कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं, त्यासाठी परत किती टाइम लागला, 10 मिनिट. आणि त्याचं परत हाफ झालं, त्यासाठी सुद्धा टाइम लागला 10 मिनिट. याचा अर्थ फर्स्ट टी हाफ 10 मिनिट असेल तर दुसरा पण 10 मिनिट आहे, तिसरा 10 मिनिट आहे, चौथा 10 मिनिट आहे आणि पाचवा पण 10 मिनिट आहे. याचा अर्थ रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत हाफ लाईफ आहे तो कॉन्स्टंट आहे. हाफ लाईफ आहे तो कॉन्स्टंट आहे. इथं 10 मिनिट एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय. ती व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे एवढंच मला सांगायचं आहे. ती व्हॅल्यू जी असणार आहे ती काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे फर्स्ट टी हाफ जर 10 मिनिट असेल तर सेकंड 10 मिनिट्स असणार, थर्ड 10 मिनिट्स असणार, त्याचा पुढचा पण हाफ लाईफ 10 मिनिट्स असणार. आणि त्याच्या पुढेही 10 मिनिटचा रिॲक्शनच्या सुरुवातीपासून लास्टपर्यंत हाफ लाईफची व्हॅल्यू सेम राहणार. हाफ लाईफ म्हणजे कळतंय, कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी लागणारा टाइम.
रिॲक्शन स्टार्ट झाल्यानंतर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार आहे आणि ते डिक्रीज होत जाऊन जाऊन एक वेळा ते हाफ होणार आहे. ते हाफ होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे हाफ लाईफ असणार आहे. सेकंड हाफ लाईफ म्हणजे काय, आता शिल्लक होतं कॉन्सन्ट्रेशन अर्ध, त्याचं परत अर्ध होणार, परत हाफ होतं त्याचं परत हाफ होणार, आणि जे शिल्लक होतं कॉन्सन्ट्रेशन त्याचं परत हाफ होणार, परत शिल्लक असलेल्या कॉन्सन्ट्रेशनचं हाफ होणार. प्रत्येक वेळी हे हाफ होण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे हाफ लाईफ असणार. पहिल्या केसमध्ये जे काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचं हाफ कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी लागलेला टाइम जो आहे त्याला फर्स्ट टी हाफ म्हणाल, परत त्याला अर्ध होण्यासाठी लागलेला टाइम जो आहे त्याला सेकंड टी हाफ म्हणाल, पुढच्या वेळी त्याला थर्ड टी हाफ म्हणाल, त्याच्या पुढच्या वेळी फोर्थ टी हाफ म्हणाल, पण त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती कॉन्स्टंट असणार आहे. हे इक्वेशनवरून पण कळतंय कुठल्या फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी टी हाफची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. आणि ग्राफिकली बघितलात तर सगळे टी हाफ 10 मिनिट्सचे आहेत. जर या दोन लाईनमध्ये आपण 0 to 10 लिहिलं तर 10 to इथं 20 लिहायला लागेल, 20 to 30 लिहायला लागेल, 30 to 40 लिहायला लागेल आणि 40 to 50 लिहायला लागेल. म्हणजे प्रत्येक वेळी हाफ कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी पुढची 10 मिनिटं लागत जातील. लक्षात आलं? तर हा फर्स्ट ग्राफ होता हाफ लाईफसाठी. जर इक्वेशन आपण बघितलं तर त्याच्यावरून अशा टाईपचा ग्राफ आपण लिहू शकतोय. सेकंड इक्वेशन तुम्हाला माहिती आहे आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन स्टडी करतोय. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 1. हे इक्वेशन बघितलं इथं टी नाही लिहिलं तरी चालेल. रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, वेअर ए इज अ रिॲक्टंट, त्याची पॉवर 1 असणार आहे. या इक्वेशनकडे बघा, इथं +0 लिहिलंय मी आपल्या लक्षात येण्यासाठी. तर हे इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस सी दिसतंय. y इज इक्वल टू mx प्लस सी म्हणजे हे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे ज्याच्यामध्ये इंटरसेप्ट 0 आहे. इंटरसेप्ट 0 आहे याचा अर्थ ही जी रेषा दिसते ती स्ट्रेट लाईन असणार आहे आणि ती स्ट्रेट लाईन ओरिजिनमधून पास होणार. इंटरसेप्ट 0 आहे म्हणजे कशातून पास होणार, ओरिजिनमधून पास होणार. आणि इथं जो के आहे म्हणजे m जो आहे तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ ही लाईन वरती जाणार आहे. अशी ही लाईन जी आहे ती काय होणार आहे, वरती जाणार आहे, ओरिजिनमधून पास होणार आणि वरती जाणार. वाय ॲक्सिसला तुम्ही जर रेट लिहिलात, एक्स ॲक्सिसला जर कॉन्सन्ट्रेशन लिहिलात तर ही रेषा ओरिजिनमधून पास होईल आणि ओरिजिनमधून पास होताना त्याचा स्लोप के एवढा असेल. त्याचा स्लोप जो असणार तो के एवढा असणार म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. ग्राफ बघा कसा येईल. रेट जसं मी बोललो वाय ॲक्सिसला लिहिलाय, कॉन्सन्ट्रेशन मी एक्स ॲक्सिसला लिहिलंय, इंटरसेप्ट 0 आहे म्हणजे रेषा ओरिजिनमधून पास होते आणि स्लोप जो आहे तो पॉझिटिव्ह आहे त्यामुळं रेषा जी आहे ती काय आहे, स्ट्रेट लाईन तुम्हाला दिसते, वरती जाताना दिसते. स्लोप पॉझिटिव्ह असेल तर ग्राफ वरती जाणार, अपवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. सो ह्या टाईपचा ग्राफ आपल्याला मिळेल. रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. कारण या इक्वेशनला कसं लिहिलंय मी, y इज इक्वल टू mx प्लस सी. हा y आहे म्हणजे वाय ॲक्सिसला रेट लिहा, हा m आहे म्हणजे हा स्लोप असणार आहे आणि एक्स ॲक्सिसला कॉन्सन्ट्रेशन लिहा. एक्स ॲक्सिसला काय लिहा, कॉन्सन्ट्रेशन लिहा. आणि इंटरसेप्ट 0 आहे म्हणजे ही जी रेषा आहे, इक्वेशन ऑफ लाईन जे आहे ते इक्वेशन इंडिकेट करतंय लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅज पॉझिटिव्ह स्लोप, सो दिस लाईन विल गो अपवर्ड अँड ॲज दिस इक्वेशन इज ऑफ स्ट्रेट लाईन, लाईन विल बी स्ट्रेट. ओके, तर हे दुसरं इक्वेशन आहे, त्याच्यावरून ग्राफ असा असणार आहे हे लक्षात येते. थर्ड आपल्याकडे हे इक्वेशन आहे टी इज इक्वल टू 2.303 अपॉन के लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80. बरोबर, मी लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं म्हटलं, लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ह्या दोन व्हॅल्यू पलीकडे न्यायला लागतील LHSला. तर के इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल आणि 2.303 इकडे आल्यावर डिवाइड होईल. म्हणजे इथं काय होणार आहे, के डिवाइड बाय 2.303, के डिवाइड बाय 2.303 इंटू टी आणि ही व्हॅल्यू असणार आहे लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 ची. त्यामुळे लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 ची व्हॅल्यू काय असणार, लॉग टू बेस 10 ए नॉट बाय 80 इज इक्वल टू के डिवाइड बाय 2.303 टी प्लस 0. अगेन इथं मी लिहिलं तर +0 लिहायला काय हरकत नाही. आता हा झाला y. परत ही जी व्हॅल्यू आहे ती काय इंडिकेट करते, y म्हणजे ही व्हॅल्यू y ॲक्सिसला लिहू शकताय तुम्ही. ही कॉन्स्टंट आहे, ही व्हॅल्यू k कॉन्स्टंट आहे, 2.303 कॉन्स्टंट आहे म्हणजे हा झाला स्लोप m. आणि t टाइम व्हेरिएबल आहे म्हणजे रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाइम चेंज होणार म्हणजे t व्हेरिएबल आहे.
आणि एटी टाइम बरोबर चेंज होणार, म्हणजे हे इनडिपेंडंट व्हेरिएबल, हे डिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबल का? टाइम चेंज झाला की ही व्हॅल्यू चेंज होणार आहे, त्यामुळे ही सगळीच व्हॅल्यू चेंज होणार आहे. त्यामुळे टी जो आहे तो आहे एक्स आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आहे वाय. त्यामुळे वाय म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबल, टाइमवर ही व्हॅल्यू डिपेंड करते म्हणून याला म्हणाल तुम्ही डिपेंडंट व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणतोय कारण ही व्हॅल्यू चेंज होणार आहे. जसा टाइम चेंज होईल तसं कॉन्सन्ट्रेशन बदलणार, कारण का रिॲक्टंट कन्झ्युम होणार, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार आहे. त्यामुळे टाइम बरोबर चेंज होणारी व्हॅल्यू वाय ॲक्सिसला लिहिली. टाइम जो आहे तो पण बदलणार आहे, तो एक्स ॲक्सिसला लिहिला. तर हे जे इक्वेशन आहे यावरून परत आपल्याला स्ट्रेट लाईन मिळेल आणि इथं परत +0 आहे, याचा अर्थ ती स्ट्रेट लाईन सुद्धा ओरिजिनमधून पास व्हायला पाहिजे. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक चूक केली आहे, ही स्ट्रेट लाईन दाखवताना इंटरसेप्ट दाखवलाय. इक्वेशन हे लिहिलंय आणि इंटरसेप्ट दाखवलाय, त्यामुळे तेवढी चूक आपण करेक्ट करून घ्यायची आहे. ओके, इक्वेशन असं आहे, log to base 10 a0/80 मी लिहिला वाय ॲक्सिसला, टी मी लिहिला एक्स ॲक्सिसला. आता इथं इंटरसेप्ट +0 आहे ना, कारण इथं काहीच लिहिलं नाही म्हणजे +0 आहे, याचा अर्थ ही रेषा जायला पाहिजे ओरिजिनमधून, ती इथून वरतीकडून दाखवली आहे. तर तुम्ही ग्राफ जेव्हा काढणार आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नोट्समध्ये, तेव्हा हा ग्राफ जो ड्रॉ करताय तो ओरिजिनमधून पास होईल. तो कशातून पास होईल? ओरिजिनमधून. आणि इथं जेव्हा तुम्ही स्लोप दाखवाल तेव्हा त्या स्लोपची व्हॅल्यू के असणार आहे, आणि इथं जेव्हा तुम्ही स्लोप दाखवणार आहे तेव्हा त्या स्लोपची व्हॅल्यू एवढी असणार आहे, किती? k/2.303. म्हणजे इथला स्लोप के असेल या रेषेचा, आणि या रेषेचा जो, या लाईनचा जो स्लोप असणार आहे तो काय असणार आहे? k/2.303. तर हे 3 ग्राफ. आणखी एक ग्राफ टेक्स्टबुकमध्ये ड्रॉ केला आहे, ॲक्च्युली तो चुकीचा ड्रॉ केला आहे. ओके, सो तो गरजेचा नाही आहे. हा ग्राफ लक्षात घ्या, इथं मिस्टेक आहे. ओके, कधी कधी होते, थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक होतात. लास्ट इयरच्या बुकमध्ये बरोबर म्हणजे ग्राफ ड्रॉ केला होता. या वर्षीच्या ग्रुप म्हणजे टेक्स्टबुकमध्ये थोडासा मिस्टेक झाले, म्हणजे प्रिंटिंगमध्ये होऊ शकते तशी. तर इथं एक लक्षात आलं का तुमच्या? हा जो आहे तो वाय ॲक्सिसला लिहिला आहे, हा जो आहे तो एक्स ॲक्सिसला लिहिला आहे. इथं +0 आहे, म्हणजे हा जो लाईन आहे ती लाईन ओरिजिनमधून पास व्हायला पाहिजे, आणि त्या लाईनचा स्लोप जो असणार आहे तो k/2.303 इतका असायला पाहिजे. दीज आर ग्राफ्स फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे जे ग्राफ आहेत ते फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचे ग्राफ असणार आहेत, आणि एकदम इझी आहेत, कारण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आय थिंक आपण टॉपिक बघितला आहे मॅथमॅटिक्समध्ये, त्याच्यावरून तुम्हाला माहिती आहे. वेगळे वेगळे इक्वेशन बघितले होते लाईनसाठी आपण, y = mx + c. हे दोन्ही इक्वेशन त्याच टाईपचे आहेत, y = mx + 0, y = mx. आता इथं मात्र m ची व्हॅल्यू ही एवढी आहे, mx + 0. लक्षात येईल. तर हे ग्राफ तुम्ही स्टडी करता. इथं पण इम्पॉर्टंट आहे, t½ जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळे पहिला t½ 10 आला आहे, तर परत तिथून हाफ व्हायला परत 10 मिनटं, परत तिथून हाफ व्हायला परत 10 मिनटं, आणि तिथून हाफ व्हायला परत 10, तिथून हाफ व्हायला परत 10. पहिला t½ जेवढा आहे, म्हणजे पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन हाफ व्हायला जेवढा वेळ लागला, शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन परत हाफ व्हायला तेवढाच वेळ लागणार, आणि परत हाफ व्हायला परत तेवढाच. याचा अर्थ रिॲक्शनच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत जेव्हा जेव्हा कॉन्सन्ट्रेशन हाफ होईल तेव्हा तेव्हा त्यासाठी लागलेला वेळ सेम असेल. लागलेला वेळ काय असेल? सेम असेल. लक्षात राहील. चलो, लेट्स स्टार्ट विथ नेक्स्ट थिंग. विल डिस्कस अबाउट झिरो ऑर्डर रिॲक्शन. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन, आता बघणार आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन. या टॉपिकमध्ये हा जो पार्ट आहे म्हणजे फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर, हा जास्त इम्पॉर्टंट आहे, याच्यावरच जास्त क्वेश्चन पडणार. लास्ट लेक्चरला मी पण बोललो. तर याच्यामधली जी डेरिव्हेशन आहेत इंटिग्रेटेड रेट लॉ, त्याच्यावरच क्वेश्चन बनतात नॉर्मली थेरी एक्झामला, किंवा त्यांचेच इक्वेशन यूज करायला लागतात आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा CETचे क्वेश्चन सोडवण्यासाठी. सो लेट अस स्टार्ट विथ झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शन काय आहे तुम्हाला माहिती आहे. या रिॲक्शनमध्ये ऑर्डर 0 आहे, याचा अर्थ रेट लॉमध्ये रेट = k × कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट असणार, मात्र कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 0 असणार आहे. कॉन्सन्ट्रेशनची पॉवर काय असणार आहे? 0 असणार आहे. त्यामुळे द झिरो ऑर्डर रिॲक्शन मीन्स दॅट रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रेट ऑफ रिॲक्शन इज प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आणि तुम्हाला सांगितलं
रिॲक्टंटची पॉवर जी असणार रेज टू पॉवर 0. याचा अर्थ काय? याचा अर्थ रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 0 आहे, म्हणजे कुठल्याही व्हॅल्यूची पॉवर 0 असेल, म्हणजे घातांक 0 असेल तर त्याचा आन्सर 1 येते बरं का. कुठलीही व्हॅल्यू असू दे, त्याची पॉवर जर 0 असेल तर त्याचा आन्सर येते 1. 0 सोडून कुठल्याही व्हॅल्यूची पॉवर तुम्ही 0 ठेवला तर ती व्हॅल्यू येते 1. याचा अर्थ या रिॲक्शनमध्ये इंटिग्रेटेड रेट लॉ आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. इंटिग्रेटेड रेट लॉ डिराईव्ह करायचा झाला तर पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. हे लक्षात आले ना, ऑर्डर 0 आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 0 पाहिजे. ऑर्डर फर्स्ट असेल तर कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 1 होती. ऑर्डर 2 असेल तर कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 2 असायला पाहिजे. आता इथं ऑर्डर 0 आहे, याचा अर्थ कॉन्सन्ट्रेशनची पॉवर 0 असणार आहे. चलो एक रिॲक्शन कन्सिडर करू. कन्सिडर अ 0 ऑर्डर रिॲक्शन. कसली रिॲक्शन घेतली आहे? 0 ऑर्डर रिॲक्शन. ए गिव्स बी. हायपोथेटिकल रिॲक्शन घेतली आहे, एक्झाम्पल म्हणून घ्यायचं होतं. कुठलंही एक्झाम्पल घेतलं, ए गिव्स बी, एक हायपोथेटिकल रिॲक्शन घेतली आणि मी म्हटलं ही रिॲक्शन 0 ऑर्डर आहे. आता मी 0 ऑर्डर आहे रिॲक्शन म्हटल्या तुम्ही असं लिहायला चालू कराल, रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू 0. म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन लिहिलं, त्याची पॉवर मी 0 लिहिली. इथं मी फर्स्ट ऑर्डर म्हटलं असतं तर पॉवर 1 लिहिली असती. इथं सेकंड ऑर्डर म्हटलं असतं तर पॉवर 2 लिहिली असती. थर्ड ऑर्डर म्हटलं असतं तर पॉवर 3 लिहिली असती. पण इथं रिॲक्शन आहे 0 ऑर्डर. याचा अर्थ रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे रेट लॉमध्ये, हा जो आहे ना त्याला रेट लॉ म्हणतोय आपण, रेट लॉमध्ये जी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे इट इज रेज टू पॉवर 0. ओके, सो इक्वेशन बिकम्स रेट इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 0. सो दिस इक्वेशन मला माहिती आहे रेट इज इक्वल टू मायनस dA/dt लिहितोय आपण, कारण व्हॉट इज रेट? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय चेंज इन टाइम. सो मायनस dA/dt, त्यामुळे रेटच्या जागी मी लिहीन मायनस dA/dt इज इक्वल टू के. मी असं का लिहिलं? कारण तुमच्या लक्षात आलं ना, ए ची पॉवर 0 आहे ना, मग ए ची पॉवर 0 आहे तर त्याची व्हॅल्यू येणार 1. मग व्हॅल्यू 1 येणार, याचा अर्थ के इंटू 1 केच येणार ना. सो मायनस dA/dt इज इक्वल टू के. हे तुमचं इक्वेशन बनेल. आता या इक्वेशनमध्ये डी ला पलीकडे न्या, मायनस साईन पण पलीकडे नेऊ शकताय. डी ला पलीकडे नेलात, मायनस साईन पण पलीकडे नेलात तर कसं इक्वेशन बनेल? इथं प्लस पाहिजे. dA इज इक्वल टू मायनस के डी टी. कारण का आहे मायनस साईन पलीकडे नेलं आहे म्हणजे इथं dA जो आहे तो प्लस असायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही नोट्समध्ये लिहिताना dA इज इक्वल टू मायनस के डी टी लिहा. ओके, चलो ऑन इंटिग्रेटिंग इक्वेशन बिटवीन, तुम्हाला माहिती आहे आता याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे आणि टाइम चेंज होणार आहे. याचा अर्थ यांना होणारा चेंज जो आहे रिॲक्शनच्या एका ठरलेल्या स्पॅनमध्ये, तो जर कॅल्क्युलेट करायचा झाला तर या इक्वेशनला मला इंटिग्रेट करायला लागेल. आणि या इक्वेशनला इंटिग्रेट करताना त्यांची लिमिट असणार, म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू ए बरोबर A0. या इंटिग्रेशनची सुरुवातीची व्हॅल्यू असणार A0. जेव्हा टाइम 0 असेल, म्हणजे रिॲक्शन सुरू झाल्यानंतर, आणि जेव्हा सर्टन टाइम म्हणजे तुम्ही जो काही टाइम सेट केलाय टी एवढ्या मिनिटानंतर, शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन असणार AT. शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण अनरिॲक्टेड कॉन्सन्ट्रेशन म्हणतोय, अनरिॲक्टेड कॉन्सन्ट्रेशन असणार AT. कधी? टी इतक्या टाइम नंतर. म्हणजे टाइमचं लिमिट असणार 0 पासून टी पर्यंत आणि कॉन्सन्ट्रेशनचं लिमिट असणार A0 पासून AT पर्यंत. म्हणजे इंटिग्रेशन लिहिताना इथं इंटिग्रेशनचं साईन लिहिणार असं, आणि इनिशियल लिमिट लिहिणार A0, इथं वरती लिहिणार AT. इथं सुद्धा इथं इंटिग्रेशनचं साईन लिहिणार, इथं लिहिणार 0 आणि वरती लिहिणार T. चला इंटिग्रेशन घेऊया. इंटिग्रेशन घ्यायचं आहे. dA मी मगाशी सांगितलं इथं चुकून मायनस पडलंय म्हटलं होतं ना, तर ते मायनस नाही यायला पाहिजे. टायपिंग चुकलंय माझं तिथं. तर dA इंटिग्रेट करतोय A0 पासून AT पर्यंत, कारण तुम्हाला सांगितलं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन A0 आणि T या टाइम नंतरचं कॉन्सन्ट्रेशन AT इज इक्वल टू मायनस के dt ला इंटिग्रेट करतोय. के कॉन्स्टंट आहे त्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आला तो. सर सुरुवातीचं टाइमची व्हॅल्यू 0 आणि फायनल व्हॅल्यू T. तर या दरम्यान इंटिग्रेशन घेतलं. आता इथं dAचं इंटिग्रेशन A येणार, dtचं इंटिग्रेशन T येणार, बरोबर ना. dxचं इंटिग्रेशन x येत आहे,
तसं डी एचं इंटिग्रेशन ए येईल आणि डी टीचं इंटिग्रेशन टी येईल. पण जेव्हा लिमिट्स ठेवलेली असतात तेव्हा फायनल व्हॅल्यूतनं इनिशियल व्हॅल्यू मायनस करायची आहे. म्हणजे एच्या जागी ए टी ठेवा आणि एच्या जागी ए झिरो ठेवा. फायनल व्हॅल्यू ए टी आहे, इनिशियल व्हॅल्यू ए झिरो आहे, तर ए टी मायनस ए झिरो होईल. ए टी मायनस ए झिरो. इथं पण तसंच आहे, फायनल व्हॅल्यू टी आहे, इनिशियल व्हॅल्यू झिरो आहे, टी मायनस झिरो येईल. त्यामुळे असं होईल ए टी मायनस ए झिरो इज इक्वल टू मायनस के टी मायनस झिरो. टी मायनस झिरो म्हणजे हे मायनस के टी येईल, हे मायनस के टी येईल. आता हे जर मायनस साईन पलीकडं नेलं किंवा दोन्हीकडं मायनसनं मल्टिप्लाय केलं, दोन्हीकडं मायनसनं मल्टिप्लाय केलं तर इथं काय होणार, हे मायनस आणि हे काय होणार प्लस. म्हणजे ए नॉट होणार प्लस, ए टी होणार मायनस. मग असं लिहू शकतोय ए नॉट मायनस ए टी, ए नॉट मायनस ए टी. आणि हा मायनस के आहे ना तो प्लस होईल, आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर के टी होईल. आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय के टी. म्हणजे इथं मात्र मायनसनं मल्टिप्लाय केल्यावर हे मायनस झालं आणि इथं प्लस झाला. त्यामुळे ए नॉट मायनस ए टी होईल इज इक्वल टू प्लस के टी. म्हणजे असं इक्वेशन होईल ए नॉट मायनस ए टी इज इक्वल टू के टी. ए नॉट मायनस ए टी इज इक्वल टू के टी. बरोबर आहे, हे इक्वेशन बनेल आपल्याला. आणि जर केचं इक्वेशन विचारलं, केसाठी इक्वेशन विचारलं तर केसाठी इक्वेशन होणार ए नॉट मायनस ए टी बाय टी. ए नॉट मायनस ए टी हे आहे तसंच ए नॉट मायनस ए टी आणि टी पलीकडे नेला ना त्यामुळे तो डिवाइड झाला. टी पलीकडे नेला त्यामुळे डिवाइड झाला. त्यामुळे के ची व्हॅल्यू येणार आहे ए नॉट मायनस ए टी डिवाइड बाय टी. ए नॉट मायनस ए टी डिवाइड बाय टी. ठीक आहे. मग आता मला सांगा युनिट ऑफ के लिहायचं झालं तर युनिट झिरो ऑर्डरसाठी, हां फर्स्ट ऑर्डरसाठी वेगळं आलं होतं, टाईम इनवर्स आलं होतं. टाईम इनवर्स म्हणजे सेकंड इनवर्स, मिनिट इनवर्स, आवर इनवर्स, आठवते का. आता इथं मात्र तुम्हाला मी विचारतोय की कॉन्सन्ट्रेशन मायनस कॉन्सन्ट्रेशन, इथं युनिट कॅन्सल होईल का. 10 लिटरमधनं 5 लिटर वजा केले तर शिल्लक किती राहते 5 लिटर. म्हणजे फिजिकल क्वांटिटी वजा केल्या तर युनिट राहतंय. त्यामुळे इथं कॉन्सन्ट्रेशनचं युनिट राहणार न्यूमरेटरमध्ये आणि इथं टाईमचं युनिट असणार. म्हणजे केचं युनिट असणार कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाईम. केचं युनिट काय असणार कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाईम. झिरो ऑर्डरसाठी कॉन्सन्ट्रेशन डिवाइड बाय टाईम. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये लिहितात मोल पर डी एम क्यूब. मोल पर डी एम क्यूब. आणि टाईम कशामध्ये लिहितात सेकंद. त्यामुळे मोल पर डी एम क्यूब पर सेकंद. किंवा टाईम कशामध्ये लिहितात मिनिटमध्ये. मग कॉन्सन्ट्रेशन आहे मोल पर डी एम क्यूब पर मिनिट. किंवा टाईम कशामध्ये लिहितात आवर्समध्ये. सो मोल पर डी एम क्यूब पर आवर. त्यामुळं झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट, झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट कॉन्स्टंट जो आहे त्याचं युनिट असं असेल मोल पर डी एम क्यूब पर सेकंड. ऑर असं पण लिहू शकतात मोल पर डी एम क्यूब पर मिनिट, कारण टाईमला सेकंडमध्ये मेजर करा किंवा मिनिटमध्ये. किंवा असं पण लिहू शकतात मोल पर डी एम क्यूब पर आवर. गरजेचं नाही हे मोल पर डी एम क्यूब, मोल पर डी एम क्यूब, मोल पर डी एम क्यूब असंच लिहायला पाहिजे. मोल पर लिटर पर चालेल, मोल पर लिटर पण चालेल, मोल पर लिटर पण चालेल. किंवा मोल पर लिटर म्हणजेच मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम. मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम. त्यामुळे इथं मोल पर लिटर असेल तरी चालणार आहे किंवा नुसतं कॅपिटल एम असेल. नुसतं कॅपिटल एम कसं वाचतात मोलार. त्यामुळे ते असं पण वाचलं असतो मोलार पर सेकंड, मोलार पर मिनिट, मोलार पर आवर. Okay students, for today we'll stop over here. We'll proceed with same topic in next lecture. Thank you.